आता पाहूयात महत्त्वाची घडामोड ती म्हणजे नाशिकच्या गुलालवाडी व्यायामशाळेच्या गणपती बाप्पांचं मोठ्या उत्साहामध्ये आगमन झालं। व्यायामशाळेच्या गणेशोत्सवाला 99 वर्ष पूर्ण झालेली असून या मंडळानं शतक महोत्सवी वर्षामध्ये पदार्पण केलंय। दरम्यान या गणपतीच्या मिरवणुकीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी। नाशिक शहरात गणेशोत्सवाला मोठ्या धूमधडाक्यामध्ये सुरुवात झालेली आहे। ढोल ताशाच्या ठेकावर आणि लेझिमच्या तालावर सर्व बालगोपाळ गुलालवाडी व्यायामशाळेच्या गणपतीच्या आगमन मिरवणुकीमध्ये सहभागी झालेले आहेत। नाशिकच्या गणेशोत्सवाची ही परंपरा आहे, हे आकर्षण आहे, नाशिकचं हे वैशिष्ट्य आहे, नाशिकचं हे वैभव आहे आणि तेवढ्याच परंपरेला साजेसा दरवेळेस लहान मुलांचं हे लेझिम पथक या गणेश मिरवणुकीमध्ये सहभागी होत असत। हे 99वं वर्ष आहे। 100व्या वर्षामध्ये गुलालवाडी व्यायामशाळेने आता पदार्पण केलेलं आहे आणि ही गेल्या 99 वर्षांची अखंडित परंपरा याही वर्षी सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। अगदी 3-4 वर्षाच्या लहान मुलांपासून ते 80 वर्षाच्या वृद्धापर्यंत सारेच या गणेश मिरवणुकीमध्ये सहभागी होत असतात। इथून पुढे पुढचे 10 दिवस गणेशाची आराधना होणार आहे। घराघरामध्ये गणपतीची पूजा केली जाणार आहे। त्याचबरोबर तिथे बलोपासनेचा साधना केली जाते, तिथे शरीर कमवलं जातं, एक चांगला संदेश निरोगी राहण्याचा दिला जातो। अशा व्यायामशाळेचं हे लेझिम पथक आपण बघतोय। मोठ्या उत्साहामध्ये मोठ्या जल्लोषामध्ये हे सर्व लहान मुलं आता निघालेले आहेत आणि थोड्याच वेळामध्ये गुलालवाडी व्यायामशाळेच्या गणेशाची स्थापना केली जाणार आहे। कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।